मंगलाष्टक म्हणजे काय? तर देवी देवतांच्या ज्याच्यात स्तुती आहेत असे श्लोक, शिवाय देवी देवतांनी दिलेले आशीर्वाद आहेत असे काव्य गायन, ज्याला आपण मनोरंजक किंवा अशी सुश्राव्य अशी चाल लावलेली आहे, अशा काव्यांचं गायन म्हणजे मंगलाष्टक. आणि मंगलाष्टक म्हणताना किंवा मुंज लागताना बटूला मंत्र आणि अक्षतांनी युक्त असे आशीर्वाद देखील दिले जातात. नमस्कार, मी प्राची. द गिविंग सोल या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आपली मुंज सिरीज चालू आहे आणि याच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण मातृभोजन या विधीविषयी थोडक्यात माहिती घेतली होती. शिवाय मातृभोजन गीतसुद्धा या चॅनलवर आहेच आहे, तेही तुम्ही ऐकलं असेल. मुंज ठरल्यापासून ते मुंजीचा जो शेवटचा विधी असतो, त्या सगळ्या विधींची आपण थोडक्यात माहिती घेतो आहे. तर या एपिसोडमध्ये मी मंगलाष्टकाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आणि याच्या पुढच्याही एपिसोडमध्ये मंगलाष्टक म्हणजे मुंज लागून झाल्यावर पुढचे जे विधी असतात त्याची माहिती तुम्हाला मिळेल. ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्यांमध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणाची मुंज असेल, लग्न असेल, लग्नाची ही गाणी आणि लग्नाच्याही विधींची माहिती या चॅनलवर अवेलेबल आहे. त्यामुळे ही सगळी माहिती तुम्ही त्यांना नक्की शेअर करा. मातृभोजन झाल्यावर मुंजीचा मुहूर्त गाठण्यासाठी मुलगा जेव्हा बटू मुंज लागण्यासाठी उभा राहतो, तर मातृभोजन झाल्यावर मुंजीचं जे काही विधींचं साहित्य किंवा जे स्टेज मांडलेलं असेल तिथे नेण्यासाठी गुरुजी सांगतात की मुलाच्या मामानी म्हणजे बटूच्या मामानी बटूला तिथपर्यंत घेऊन यायचे. तर आपल्या अशा लग्न किंवा मुंज अशा कार्यात मामाला खूप महत्त्व आहे, त्यामुळे बटूला मामानीच मुंज लावायला घेऊन यायचं असतं. भोजन झाल्यावर मुंजीचा मुहूर्त गाठण्यासाठी मुलगा जेव्हा बटू मुंज लागण्यासाठी उभा राहतो तेव्हा मंगलाष्टक म्हटलं जातं. आणि घरातल्या पण हौशी नातेवाईक असतील, आज्या असतील, त्या स्वतः मंगलाष्टक रचतात. शिवाय त्या मंगलाष्टकामध्ये बटूचं नाव घालतात, त्याच्या आईबाबांचं नाव घालतात, करवली असेल तर तिचं नाव घालतात. त्यामुळे ते मंगलाष्टक ऐकायलाही खूप रिलेटेबल वाटतं आणि त्याला चांगली चाल लावल्यामुळे पण ते सुश्राव्य असं मंगलाष्टक तयार होतं. शिवाय गुरुजींचं जे मेन मंगलाष्टक असतं त्याच्या आधी जर कोणाला मंगलाष्टक म्हणायचं असेल नातेवाईकांना वगैरे, तर गुरुजी त्याच्यासाठी वेगळा वेळ देतात. त्यामुळे तुम्हाला जर अशी मंगलाष्टक सुचत असतील किंवा तुम्हाला अशी आवड असेल तर तुम्हीसुद्धा मंगलाष्टक तयार करू शकता. आणि आम्ही मंगलाष्टक तयार केलेलं आहे, ते आम्हीच त्याला चाल लावलेली आहे, शिवाय आमच्या टीमनीच ते लिहिलं आहे. तर ते मंगलाष्टक आता आपण ऐकूया. वसंत ऋतूच्या गमनाने वसुंधरा बहरली, आजही मंगल घटी उगवली, कुर्यात बटो मंगलम. वसंत ऋतूच्या गमनाने वसुंधरा बहरली, आजही मंगल घटी उगवली, कुर्यात बटो मंगलम. कार्य आमुच्या घरी असे हा मंगलमय सोहळा, कुलस्वामिनी गजानना हो यावे कार्याला. मंगलाक्षत देव देवता, मंगलाक्षत देव देवता, प्रथम आज दिदली, आजही मंगल घटी उगवली, कुर्यात बटो मंगलम. आम्रतरूचे मंगल तोरण दिसते हे शोभुनी, सनईचे हे मंजुळ सुस्वर निनादती कानी.
आजही मंगल घटी उगवली कुर्यात भटो मंगलम् बटुवेशामध्ये उभा असे हा चिरंजीव साजिरा कलश दिवा घेऊनी उभ्याया पाठीशी करवल्या गायत्रीचा मंत्र जपूनी गायत्रीचा मंत्र जपूनी दीर्घायुषी होई रे आजही मंगल घटी उगवली कुर्यात भटो मंगलम् माय पित्याचे आशिष घेऊनी गुरु गृही निघाला वेद मंत्रांचा अधिकार आज तुझ लाभला यश कीर्तीचे वैभव लेऊन यश कीर्तीचे वैभव लेऊन कीर्तिमान होई रे आजही मंगल घटी उगवली कुर्यात भटो मंगलम् कुर्यात भटो मंगलम् कुर्यात भटो मंगलम् तर तुम्हाला हे मंगलाष्टक नक्कीच आवडलं असेल. शिवाय तुम्ही या चॅनलवरची मुंजीची गाणीसुद्धा नक्की ऐका. मातृभोजन गीत आहे. मुंज मुहूर्त जेव्हा करतो तेव्हा मुहूर्ताच्या ओव्या आहेत. ही सगळी गाणी तुम्ही नक्की ऐकून बघा, तुम्हाला ती नक्की आवडतील. आणि हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. आणि याच्या मुंज सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुढच्या एका विधीची माहिती घेऊन नक्की भेटूया. बाय.